काय नाही. बघा एक एक्झाम्पल दिले. या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये कोणती संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असेल असा प्रश्न विचारला. पहिले 0.625, 6.25, 0.00625 आणि 62.5 असे तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामधली पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल असं विचारलं. तर बघा ह्याच्यामध्ये कोणतीही पूर्ण वर्ग संख्या असेल तर त्याच्यामध्ये दशांश स्थळ हे समसंख्येत असतात. म्हणजे पहिल्या ह्याच्यात किती आहेत? 3 आहेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत 2, तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत 5 आणि चौथ्या ह्याच्यामध्ये आहे ते 1 आहे. तर दिलेली पूर्ण वर्ग संख्येमध्ये दिलेली दशांश चिन्ह नेहमी काय असतात तर समसंख्येमध्ये असतात. त्यामुळे 6.25 ही जी तुमची संख्या आहे ती संख्या काय आहे? पूर्ण वर्ग संख्या आहे. लक्षात ठेवा वर्ग संख्या जर दिली असेल आणि त्याच्यामध्ये दशांश चिन्ह असतील तर दशांश चिन्ह किंवा दशांश स्थळ हे नेहमी काय असतात? समसंख्यांमध्ये असतात. त्याच्यामध्ये आणखी एक संख्या असतात इथे 0.0000625 असं असतं तर ही सुद्धा काय असते तुमची पूर्ण वर्ग संख्या असते. किंवा पहिल्या ह्याच्यामध्ये 0.0625 असं असलं असतं तरी तुमची काय असली असती? पूर्ण वर्ग संख्या असली असती. मॅम परत सांगा ना हे नाही सांगू. बघा दोन्ही बाजूनी जेव्हा वर्ग संख्येमध्ये दशांश चिन्ह असतात तर दशांश चिन्ह हे सम संख्येमध्ये असले पाहिजे. म्हणजे बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं 6.25 बरोबर. ह्याच्यामध्ये दशांश चिन्ह किती? 2 आहेत. 2 स्थळ आहेत दशांश चिन्हानंतर. त्यामुळे ही काय आहे तुमची वर्ग संख्या आहे. तसंच एक होतं एक्झाम्पल 0.625 दशांश स्थळानंतर दशांश चिन्हानंतर किती स्थळ आहेत? 1, 2, 3. तरी तुमची काय असणार आहे? पूर्ण वर्ग संख्या नसणार आहे. तर ही दशांश चिन्हानंतरची किती स्थळ पाहिजेत तर हे समसंख्येमध्ये पाहिजेत. लक्षात आलं? दशांश चिन्हानंतरचीच तुमची काही स्थळं असतील ती सगळी दशांश स्थळे काय पाहिजेत? समसंख्येमध्ये. तरच ती संख्या काय असणार आहे? पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. 0.0625 असं जरी असेल तरी ही काय असणार आहे? पूर्ण वर्ग संख्या असणार. कारण दशांश चिन्हानंतर 1, 2, 3 आणि 4 दशांश स्थळ आहेत. बरोबर का? 0.00625 असं असेल तर ही तुमची पूर्ण वर्ग संख्या नसणार. कारण दशांशानंतर किती? 1, 2, 3, 4 आणि 5 स्थळ आहेत. म्हणजे विषम अंकामध्ये. लक्षात आलं? हो. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल देते बघा. मॅम ते काय मल्टिप्लिकेशन आहे का? स्टार हे नाही काढता येते ह्याच्यावरती. बघा 1 हे स्टार 62, 3 स्टार 48, 2 स्टार 03 आणि 5 स्टार 76 हे काय संख्या आहेत दिलेल्या तुम्हाला. या संख्यामध्ये कोणती संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असू शकेल असा प्रश्न आहे. दिलेल्या संख्यांमध्ये कोणती संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असू शकेल? बघा कोणती वर्ग संख्या असू शकेल तर 5 स्टार 76 ही जी संख्या आहे ती तुमची काय असणार आहे? पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. का तर कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 8, 3 आणि 7 एकक कधीही येत नाही. 2, 3, 7 आणि 8
हे अंक कोणत्याही पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही, त्यामुळे तुमची पूर्णवर्ग संख्या कोणती असणार आहे? 5 स्टार 7 6. ठीक आहे, त्यानंतर काय एक्झाम्पल आहेत बघा. एक्झाम्पल देते, ह्याचा तुम्हाला गुणाकार दिलेला आहे आणि प्रश्न विचारलाय दिलेली जी संख्या ही जी संख्या आली त्या संख्येचं वर्गमूळ किती असेल असा. तर काय करायचं तुम्हाला, जो मल्टिप्लिकेशन 576 आणि 121 ह्याचं वर्गमूळ माहिती असायला पाहिजे. त्यासाठी 576चं वर्गमूळ किती येणार आहे? 24 आणि 121चं वर्गमूळ आहे 11. तर ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे तुमचं काय असणार आहे येणारं उत्तर. उत्तर असणार आहे 264. मॅम मगरचं एक उदाहरण तुम्ही सांगितलं की एकक स्थानी 2, 8, 3 आणि 7 हे जर अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते. ते पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी फक्त म्हणजे कुठले एकक स्थानी 6 पाहिजे, अजून कोणते अंक असतात ओळखण्यासाठी? 1, 4, 9, 5. 1, 4, 5, 6 आणि 9. 1, 4, 5, 6 आणि 9. फक्त हेच अंक काय असतात एकक स्थानी असतात. वर्गमुळात 22.5 गुणिले 0.121 ह्याचं उत्तर काय आहे सांगा. एक 1.65 येते का मॅम? सॉरी 22.25 आहे का ते? पॉइंट आहे का? 22.25 सॉरी 22.5. उत्तर किती आलं? मग 0.165 येते का? नाही, 1.65 येते उत्तर. हा 1.65. बघा दशांशला थोडे बाजूला ठेवून अगोदर उत्तर काढा. 225 गुणिले 121 हे केलं तर काय येणार आहे? 15 गुणिले 11 ह्याचं उत्तर येणार आहे 165. आता दशांशने एकूण किती आहेत? इथं 1 आहे आणि इथं 3 आहे, एकूण आहेत 4. त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर दशांशने किती येणार? तर 2 येणार आहेत. म्हणजेच 2 दिल्यानंतर किती येणार आहे? 1.65. किंवा इथं ऍडजस्ट करा. हे दशांशचिन्ह 22.5 मधलं 2.25 करा आणि इथं काय जाईल ते 1.21 होईल. तसं झालं तर काय होईल? 2.25 वर्गमूळ येणार आहे 1.5 आणि 1.21 वर्गमूळ येणार आहे 1.1. याचं उत्तर येईल 1.65. बघा त्यानंतर एक एक्झाम्पल.
आणि 5 येते का उत्तर? हो बरोबर. काय करायचं, अगोदर 49 वर्गमूळ करायचं, येणार आहे 7. ते आलेले 7 काय करायचे, 9 मध्ये ऍड करायचे. 9 आणि 7 16. 16चा वर्गमूळ येणार आहे 4. 21 आणि 4 किती येणार आहे 25. शेवटी 25 वर्गमूळ काय येणार आहे 5. तुमचा आन्सर असणार आहे 5. किती आले ह्याचं आन्सर? मॅडम 6 6 येतोय का? आले. 6 बरोबर. 6 आहेत उत्तर. बघा, वर्गमुळात 12.1 भागिले x बरोबर 10 असं असेल तर तुम्हाला काय करायचं, x ची व्हॅल्यू काढायची. काय करावं लागेल, दोन्ही बाजूचं वर्गमूळ करायचं. म्हणजे हे वर्गमूळ पहिलं निघून जाईल. काय राहणार आहे, 12.1 भागिले x बरोबर 10चा वर्ग म्हणजे 100. तर काय येईल याचा आन्सर? शून्य 0.121 मॅम. 0.121 बरोबर. उत्तर येणार आहे 0.121. मग कसं काढलं ते? एकच मिनिट. बघा, काय केलं आपण, पहिल्यांदा वर्ग केले दोन्ही बाजूचे बरोबर. इथं काय येणार आहे, 12.1 भागिले x बरोबर 10चा वर्ग म्हणजे 100. आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचं. इथं काय झालं, 100 भागिले 1 असतो नेहमी. काय करायचं, हा x उजव्या बाजूला घ्यायचा आणि 100 काय करायचं, डाव्या बाजूला घ्यायचं. म्हणजेच काय येणार आहे, 12.1 भागिले 100 बरोबर x येणार आहे. बरोबर का? 12.1 ला 100 ने भागल्यानंतर उत्तर काय येणार तुमचं, तर 0.121.
x ची किंमत किती येणार आहे 0.121. एक पॉईंट 6 भागिले x बरोबर वर्गमूळ 0.04. 0.04 आहे. तर x बरोबर किती आहे तुम्हाला काय करायचं फाइंड करायचं. मॅम 8.28. 28. 0.28. एक मिनिट. नाही. मॅडम 8 आलं. 8. आन्सर. आन्सर काय येणार आहे 8. बघा इकडं काय आहे वर्गमूळ आहे. दोन्ही ठिकाणचं आपल्याला काय करायचं आहे तर वर्ग करायचा आहे. 1.6 चा वर्ग करावा लागणार आहे आपल्याला. x चा सुद्धा काय करावं लागणार आहे वर्ग करावा लागणार आहे. त्यावेळेस आपलं काय उत्तर येईल 0.04. बरोबर. मग हे x आपल्याला उजव्या बाजूला न्यायचंय आणि 0.4 काय करायचं डिवाइड करायचं. 1.6 चा वर्ग म्हणजेच काय 1.6 गुणिले 1.6 भागिले 0.04. बरोबर तुमचं काय येणार आहे x चा वर्ग. बघा आता वरती 2 दशांश चिन्ह आहेत, खाली सुद्धा 2 दशांश चिन्ह आहेत. ते दशांश चिन्ह काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे 16 गुणिले 16 भागिले काय येणार आहे 4. बरोबर x चा वर्ग. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून टाका. वर्गसंख्या काढायची आपल्याला. तर वर्गमूळ काढल्यानंतर काय येणार आहे 16 चं वर्गमूळ येणार 4. दुसऱ्या 16 चं वर्गमूळ येणार 4. 4 चं वर्गमूळ येणार 2. बरोबर तुमचं x. हे काय येणार आहे 2 किंवा 2 2 4. म्हणजेच x बरोबर काय येणार तुमचं तर 8. x ची किंमत किती आली 8. मॅम पॉईंट कुठं गेला मग पॉईंटचं काय केलं. हे बघा वरती इथं एक आणि इथं एक असे एकूण 2 दशांश चिन्ह आहेत आणि खाली सुद्धा किती आहेत दशांश 2 आहेत. मग वरचे आणि खालचे काय होणार आहेत दोन्ही कॅन्सल होणार. वरती 2 आहेत आणि खाली 2 आहेत. म्हणजे काय झाले ते कॅन्सल झाले. म्हणजे वर्गमुळात जर पॉईंट असेल त्याचा वर्ग केला तर तीच संख्या राहते ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्गमुळात जर आता 0.04 आहे तर त्याचा जर वर्ग केला तर हो हो 0.04च राहतं. हो हो हो. आणि वर्गमूळ घ्यायचं म्हटलं तर त्या संख्येचं कोणत्या संख्येचं ह्या 4चं 0.04चं वर्गमूळ जर घ्यायचं म्हटलं तर ते कसं घेणार. 2 वेळा वर्गमूळ त्याला 0.04चं वर्गमूळ काढावं लागेल अगोदर तुम्हाला. त्यानंतर एकदा वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे 2 वेळा वर्गमूळात असं येणार 0.04. पहिल्यांदा ह्याचं वर्गमूळ काढायचं. ह्याचं वर्गमूळ किती येणार आहे 0.2 आणि मग ह्याचं वर्गमूळ असं येईल ते. मॅडम 18 आलं 18.
मॅम आवाज येत नाही तुमचा. तुमच्याकडून विरोध झाले मॅडम तुमचा. ओके ओके. घनसंख्या म्हणजे काय, तर एकाच संख्येचा 3 वेळा गुणाकार. समजा 3 ही संख्या घेतली आपण, तर 3 या संख्येचा 3 वेळा गुणाकार म्हणजे त्या संख्येचं काय असते, ही घनसंख्या असते. घनमूळ म्हणजे काय, तर ह्या ही जी 27 ही संख्या आहे, या 27 या संख्येचं 3 हे काय आहे, तर घनमूळ आहे. ते लिहिताना आपण कसं लिहितो, 27 चे घनमूळ 3 हे आपण काय करतो, लिहित असतो. वर्गसंख्या लिहित असताना फक्त हे काय करत असतो, असं चिन्ह वापरत असतो. जेव्हा मूळ लिहितो तेव्हा ह्या चिन्हामध्ये 3, 4 जे काही मूळ सांगितलं असेल, तर 5वं मूळ सांगितलं असेल तर 5 अशा पद्धतीने आपण काय करत असतो, ते चिन्ह वापरत असतो. तर 1 ते 20 पर्यंतच्या घनसंख्या सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. घन कस बघा, घन ज्या तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येत घनसंख्येच्या एकक स्थानी, आता आपण वर्गसंख्येच्या एकक स्थानी संख्या बघितल्या, तसेच घनसंख्येच्या एकक स्थानी 1, 4, 5, 6, 9 तसेच 0 हे जर एक अंक येत असतील, घनसंख्येच्या एकक स्थानी जर हे अंक येत असतील, तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा काय असतात, तेच अंक असतात. बघा, 1 चा घन 1 असणार आहे, 4 चा घन 64, 1 चा घन 1, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 9 चा घन 729 आणि 10 चा घन 1000. बघा, आहे एकक स्थानी 1 आहे तर त्याच्या घनसंख्येमध्ये सुद्धा 1 आहे. एकक स्थानी 4 आहे तर त्याच्या घनसंख्येमध्ये सुद्धा 4 आहे. एकक स्थानी 5 आहे तर 5 आहे. एकक स्थानी 6 आहे, घनसंख्येमध्ये 6 आहे. एकक स्थानी 9 आहे तर घनसंख्येच्या एकक स्थानी सुद्धा 9 आहे आणि 0 आहे तर एकक स्थानी सुद्धा 0 आहे. तर आता याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या राहिल्या, 2 राहिला, 3 राहिला आणि 7 आणि 8.
8. 2, 3, 7 आणि 8 या संख्या राहिलेल्या आहेत. 2, 3, 7 आणि 8. बघा एकक स्थानी जर 2 असेल तर त्याच्या घनसंख्येच्या एकक स्थानी 8 असतो आणि जर संख्येच्या एकक स्थानी 30 असेल घनसंख्येच्या एकक स्थानी 7 असतो. जर संख्येच्या एकक स्थानी 7 असेल तर घनसंख्येच्या एकक स्थानी 3 असतो आणि संख्येच्या एकक स्थानी 8 असेल तर घनसंख्येच्या एकक स्थानी काय असतो 2 असतो. बघा एक्झाम्पल 2 चा घन आहे 8, 3 चा घन आहे 27, 7 चा घन आहे 343 आणि 8 चा घन आहे 812. जर एकक स्थानी 2 असेल तर घनसंख्येच्या एकक स्थानी 8 असणार आहे. एकक स्थानी 3 असेल घनसंख्येच्या एकक स्थानी 7 असणार आहे. एकक स्थानी 7 असेल घनसंख्येच्या एकक स्थानी 3 असतो आणि एकक स्थानी जर 8 असेल तर घनसंख्येच्या एकक स्थानी काय असणार आहे 2 असणार आहे. हे लक्षात ठेवा. बघा कोणकोणते अंक एकक स्थानी असतील तर घनसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असणार आहेत. बघा आता घनमूळ कसं काढायचं संख्येचं ते बघूया आपण. घन म्हणजे काय तर 3 वेळा गुणाकार संख्येचा बघितला. घनमूळ बघा एक संख्या देते तुम्हाला 0.88. काय करायचं एकक स्थानचा अंक बघायचा. जी संख्या दिलेली आहे तुम्हाला त्या संख्येचा एकक स्थानचा अंक. इथे एकक स्थानचा अंक कोणता आहे तर आहे 8. तर घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल घनसंख्येच्या एकक स्थानी जर 8 अंक असेल 2. घनमुळाच्या एकक स्थानी काय असणार आहे 2. त्यानंतर काय करायचं वर्गसंख्या बघत असताना आपण काय करतो शेवटचे 2 अंक सोडून राहिलेली जी संख्या त्याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या बघतो. तर घनामध्ये काय करायचं घनमूळ बघत असताना शेवटचे 3 अंक सोडायचे आणि जे राहिलेले 2 अंक आहेत त्याच्यापेक्षा लहान घन कोणता आहे ते बघायचं. तर याच्यापेक्षा लहान घन कोणता आहे 74 पेक्षा तर तो आहे 64. 64. 74 पेक्षा लहान आहे 64. 64चं घनमूळ काय आहे तर 4 आहे. म्हणजेच हे 4 इथे येणार आणि तुमची घनमूळ काय असणार आहे दिलेल्या संख्येचं घनमूळ काय 42. लक्षात आले हे. संख्या घेऊ आपण. ही संख्या आहे आपल्याला घन संख्या दिली आणि आपल्याला काय काढायचंय घनमूळ काढायचंय. एकक स्थानी किती आहे 6 आहे. घनसंख्येचे एकक स्थानी 6 आहे म्हणजे त्या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा काय असणार आहे 6च असणार आहे. बरोबर. एकक स्थानी काय असणार आहे 6 असणार आहे. काय करायचं शेवटच्या 3 संख्या सोडून द्यायच्या आणि जी राहिलेली संख्या आहे किती शिल्लक राहिली 17. 17 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे 17 लहान संख्या आहे 17 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे तर 8. 8 संख्येचं घनमूळ काय आहे 2 म्हणजेच इथं काय येणार आहे 2 म्हणजे दिलेली घनसंख्या या संख्येचं घनमूळ काय असणार आहे 26. दिलेल्या घनसंख्येचं घनमूळ काय असणार आहे 26. या संख्येचं घनमूळ किती आहे सांगा. पस्तीस मॅडम. 35. हो बरोबर. $32.768. बघा दशांश संख्येचं घनमूळ काढायचं आणि जर 3 दशांश स्थळ असतील एक स्थळ सोडून दशांश द्यायचं. 768 आहे तर त्याचं घनमूळ किती येईल
मॅम तुम्ही काय बोललात पॉइंटचं? आवाज तुमचा ब्रेक झाला होता. जर दशांश दिला असेल तर दशांश अगोदर विचार करायचा नाही, जी संख्या दिली त्या संख्येचं घनमूळ काढून घ्यायचं. आणि जर दशांश असतील तर 1 दशांश द्यायचा आलेल्या ह्याच्यामध्ये असतील तर 2. हॅलो हॅलो 3.2 मॅम आन्सर. 3.2 येते. बरोबर 3.2 समजलं. रेकॉर्डिंग टाका ह्याच्यावर व्हिडिओ. 0.16. 0.16 बरोबर. कसं आलं उत्तर आहे? बघा 0.004096 हे होतं. हे दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. एक्झाम्पल सोडत असताना काय करायचं तुम्हाला 4000 तुम्हाला घनमूळ काढायचं. 4096 घनमूळ काढत असताना काय करायचं, अंक बघायचा अगोदर. एकक स्थानी किती आहे? 6 आहे. याचा अर्थ त्याच्या एकक स्थानी सुद्धा काय येणार आहे? 6च येणार आहे. त्यानंतर काय करायचे, 3 आहेत किंवा शेवटचे 3 अंक काय करायचे, सोडायचे. आणि राहिलेली संख्या आहे शिल्लक त्याच्यापेक्षा लहान घनसंख्या बघायची. 4 पेक्षा लहान घनसंख्या किती? तर 1 आहे. बरोबर. 4 पेक्षा लहान घनसंख्या किती आहे? 1. आणि घनमूळ सुद्धा किती आहे? तर 1 आहे. म्हणजे 4096चं 16. परंतु आपल्याला प्रश्न विचारत असताना काय केले, 0.0040096 ह्या संख्येचं घनमूळ विचारले. ह्याच्यामध्ये दशांश आहेत. तर जेवढे दशांश स्थळ आहेत घनमुळामध्ये त्याच्या निम्मे असतात, घनमुळामध्ये येतात. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे? इथं 6 आहेत म्हणजे इथं किती येणार आहेत? 2. जेवढे असतील त्याला डिवाइड बाय 3 करायचं. 6 असतील 3 ने डिवाइड करायचं. 3 असतील तर 3 ने डिवाइड करायचं. आणि जे काय आन्सर येईल तर तुमचं दशांश स्थळ असणार आहे. लक्षात ठेवा. 6 असतील तर 2 येणार. 3 असतील तर 1 येणार. इथं जर असं असतं आन्सर तर 4.0 जर तुम्हाला विचारलं असतं घनमूळ तर त्याचं घनमूळ आलं असतं 1.6. समजलं. दशांश चिन्हानंतर किती स्थळं आहेत 3 ने डिवाइड करायचं आणि तुमच्या आलेल्या आन्सरमध्ये तेवढे दशांश स्थळं द्यायची. प्रत्येक वेळेस तेवढ्याच 6 म्हणजे 3च्याच पटीत संख्या असतात का? हो 3च्याच पटीत असणार. त्या संख्येचं तुम्हाला काय करायचं, घनमूळ काढायचं. दोन उत्तर येते 2.
मॅम तुमचा आवाज म्यूट झालाय परत अजून. बघा असं काय करतो छेद आणि अंशात फक्त लिहायचं आपल्याला. हे पूर्णांक संख्या आपल्याला नको. काय करतो आपण 125 गुणिले 4 अधिक 12 हे काय झालं अंश झाला बरोबर का. 125 गुणिले 4 म्हणजे 500. 500 अधिक 12 हे काय येणार आहे अंशस्थानी येणार आहे 512. 512 भागिले काय येणार 25. तर 512चं हे आपल्याला काय माहितीये घनमूळ माहितीये. 512चं घनमूळ आहे 8 आणि 125चं घनमूळ आहे काय करायचं आपल्याला 8/5 हे सॉल्व्ह करायचं. काय येणार आहे 1.6. 1.5 येते का उत्तर? एकच मिनिट. आवाज येत नाहीये. 1.5 येतं आन्सर. आवाज मॅम येत प्लीज नाही एकदा मॅडम. एक्सप्लेन करता का? ब्रेक होतोय आवाज मध्ये मध्ये. मी बोलतच नाहीये मग कसा आवाज येईल. नाही तुम्हाला मॅम एक्झाम्पल तुम्ही बोलताना पण मध्ये मध्ये एखादा शब्द असं ब्रेक होतोय त्याच्यामुळं मी हे होते. रेंजचा वगैरे प्रॉब्लेम असेल बघा. मॅडम व्हिडिओ पाठवा बरं का व्हिडिओ. हो हो हो. बघा ह्याचा आन्सर किती येतं 1.5. बघा ह्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे घातांक. बघा घातांक आपण कसं लिहितो जे आपण पॉवर मध्ये लिहितो म्हणजे हा जो ए आहे कोणतीही शून्यतर संख्या म्हणजे ही कधी काय नसणार आहे शून्य नसणार आहे. तर हॅलो मॅम. ए हा हा अगोदरचा जो क्वेश्चन होता तो सॉल्व्ह करून सांगा ना एकदा. ओके ठीक आहे. म्यूट करा कुणाचा अनम्यूट आहे त्यांनी. ह्या जे दिलेल्या संख्येचं काय करायचं आपल्याला घनमूळ काढायचं. तर घनमूळ कधी काढता येईल जेव्हा सर्व संख्या ह्या घन संख्या असतील. काय करायचं आपल्याला छेद आणि अंशात आपल्याला संख्या लिहायचं हे आपल्याला पूर्णांक संख्या नकोय. आपण कसं लिहितो छेद आणि अंशात छेदाने काय करतो पूर्णांक संख्येला गुणतो आणि त्याच्यामध्ये काय करतो अंश मिसळतो. काय येणार आहे 512 गुणिले 3 अधिक 92 ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे 1728. 1728. ठीक आहे म्हणजे तुमचा अंश काय आला 1728. 1728 भागिले 512. बरं 1728चं घनमूळ आहे 12
आणि 512चे वर्गमूळ आहे 8. आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. काय येणार आहे 12 भागिले 8. जरी आपण 4 ने भाग दिला तर काय येणार आहे 4 त्रिकोण 12 4 दोन्ही 8 302. एक तर पर्याय किंवा पर्याय उत्तर हे असेल 302 किंवा उत्तर असेल तुमचं 1.5. या दोन्हीपैकी कोणतंही उत्तर असेल. कुणाचा अनम्यूट आहे मॅडम? म्यूट करा. लक्षात आलं हे? हो मॅम. आपण काय बघत होतो? घातांक. बघा घातांक आपण कसा लिहितो? या पद्धतीने आपण काय करत असतो? घातांक लिहित असतो. म्हणजेच ही संख्या म्हणजे काय तर a ह्या संख्येचा m वेळा गुणाकार. हे जर लिहायचं असेल तर आपण काय करतो? या पद्धतीनं लिहित असतो. म्हणजे बघा आता a चा जर वर्ग लिहायचा असेल तर आपण काय करतो? a या संख्येचा काय करत असतो? 2 वेळा गुणाकार. जर ह्या a ला आपण म्हणतो पाया आणि जो वरती लिहितो आपण त्याला म्हणतो घात. आता बघा a चा जर घन काढायचं असेल तर काय करतो? a चा किती वेळा गुणाकार करतो? 3 वेळा गुणाकार करतो. a चा जर 5वा घात काढायचा असेल तर काय करणार? मग a चा 5 वेळा गुणाकार करणार. बरोबर आहे? तसंच a चा m हा घात काढायचा असेल तर a ह्या संख्येचा काय करतो आपण? m वेळा गुणाकार करत असतो. त्याच्यामध्ये a ला आपण पाया म्हणतो आणि m ला काय म्हणत असतो? घात म्हणत असतो. जर तुम्हाला एखादी संख्या दिली, समजा 3 चा चौथा घात काढायचंय तुम्हाला. 3 चा चौथा घात काढा. हे जर तुम्हाला दिलं तर काय करावं लागेल तुम्हाला? तर 3 चा आपल्याला काय करावं लागणार आहे? 4 वेळा गुणाकार करावा लागणार आहे. काय येणार आहे उत्तर? 81. 3 चा चौथा घात किती येणार आहे? 81. ह्याचे काय आहेत? काही नियम आहेत घातांकाचे. बघा 3 चा चौथा घात म्हणजे 3 चा 4 वेळा गुणाकार. हे लक्षात आलं? कोणत्याही संख्येचा समजा 15 चा तुम्हाला 5वा घात दिला. हे जर दिलं तर काय काढायचंय? तर तुम्हाला 15 चा काय करायचंय? 5 वेळा गुणाकार करायचंय. लक्षात आलं? 15 चा 5 वेळा गुणाकार. 15 हा तुमचा असणार आहे पाया आणि 5 हा असणार आहे तुमचा घात. हे लक्षात ठेवा. घात किंवा घातांक. बघा ह्याच्यामधला एक नियम आहे a raised to m into a raised to n असं जर दिला असेल तर a raised to काय येणार आहे? m plus n. म्हणजेच हा नियम बघा ह्या नियमामध्ये काय a चा घात m आहे, a चा घात n आहे आणि या दोघांचा काय दिलाय तुम्हाला? गुणाकार दिलाय. तर त्याचं उत्तर काय येणार आहे? हा जो पाया दोन्ही ठिकाणी काय आहे? सारखाच असणार आहे. जर पाया सारखा असेल आणि घातांक दिला असेल आणि त्याचा गुणाकार असेल तर पाया सारखाच राहील आणि काय होईल? घातांकाची बेरीज होईल. हे लक्षात ठेवायचं. पाया सारखा असून जर त्यांचा घातांकाचा गुणाकार दिला असेल तर त्या घातांकाची काय होईल? बघा उदाहरण बघूयात. 3 चा दुसरा घात गुणिले 3 चा 5वा घात असं जर तुम्हाला दिलं असेल आणि उत्तर विचारलं असेल तर काय येणार आहे? 3 चा 2 अधिक 5 म्हणजे कितवा घात येणार आहे? 3 चा 7वा घात येणार आहे. लक्षात आलं हे? जर हा क्वेश्चन विचारला असेल तर तुम्हाला हे विचारतील. हे एक उत्तर असू शकतं तुमचं, हे एक उत्तर असू शकतं, हे एक उत्तर असू शकतं, हे एक उत्तर असू शकतं. म्हणजे क्वेश्चन कोणत्याही पद्धतीने विचारतील. तुम्हाला क्वेश्चन मार्क इथं असेल, इथं असेल, इथं असेल किंवा इथं सुद्धा असेल. तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. बघा आणखी एक एक्झाम्पल देते ह्याचं. 2/3 चा तिसरा घात गुणिले 2/3 चा चौथा घात असा असेल तर काय येणार आहे? 2/3 चा 7वा घात. 2/3 चा 7वा घात म्हणजे हे 3 आणि 4 ह्याची आपण काय करत असतो? बेरीज करतो. पहिला नियम. ठीक आहे. नियम लिहून घ्या पहिल्यांदा. a raised to m into a raised to n equal to a raised to m plus
n. हा पहिला नियम झाला. दुसरा बघा, जर घातांक दिला आणि घातांकाचा घातांक दिला असेल तर त्या दोघांचे काय होणार आहे? गुणाकार होणार आहे. त्या दोघांचं काय होणार आहे? गुणांक. एखादी संख्या दिली आहे, संख्येचा घातांक दिलाय आणि त्याचा परत एकदा घातांक दिलाय, तर जे घातांक असतील त्या दोघांमध्ये काय होणार आहे? तर गुणाकार होणार आहे. हा नियम लिहून घ्या. बघा एक्झाम्पल कसं येणार त्याचं. 5चा दुसरा घात आणि त्याचा तुम्हाला परत चौथा घात दिला असेल. 5चा दुसरा घात दिला आणि त्याचा दुसरा घात दिला, तर 5चा काय येणार आहे? 5चा दुसरा घात गुणिले चौथा घात म्हणजेच काय येणार आहे? 5चा 8वा घात. लक्षात आलं? जर घातांकाचा घात दिला असेल तर त्याचा काय होतो? गुणाकार होतो. असं असेल तर काय येणार आहे? 3चा 3 गुणिले 6 म्हणजे 3चा 18वा घात. लक्षात आला हा नियम? बघा आता मग असं आपण काय बघितलं? समान पाया वेगवेगळे घातांक. आता जर वेगवेगळा पाया असेल आणि समान घातांक असेल, a raised to m to b raised to m असं असेल तर काय होणार? तुमचा घातांकाचा पायाचा गुणाकार आणि घातांक काय राहणार? सेम राहणार. मग अशीच आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. मग काय होतं? पहिला a raised to m into a raised to n equal to a raised to m plus n. बघा आताचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय आहे? हे जो पाया दिलेला आहे तो काय आहे? वेगवेगळा आहे आणि घातांक दोन्ही काय आहेत? सारखे आहेत. म्हणजे घातांक आहे असं राहणार आणि मल्टिप्लिकेशन कशाचं होणार आहे? तुमचं पायाचं. पहिल्या याच्यामध्ये काय होतं? पाया समान होता, पाया आहे असा राहिला आणि घातांक वेगवेगळे होते. घातांकांची काय झाली? बेरीज झाली. तर असं हे तुलनेनं काय करायचं? लक्षात ठेवायचं. बघा ह्याचं एक्झाम्पल काय येईल? काय येणार आहे? आन्सर सांगायचं. 15चा पॉवर 4. 15चे 4. 15चा घातांक किंवा घात किती येणार आहे? 4. चला पुढचा नियम आहे a भागिले b ही संख्या दिली आहे त्याचा घातांक दिलेला आहे तुम्हाला m. तर हा m घातांक a चा सुद्धा असणार आहे आणि b चा सुद्धा असणार आहे. जर अंश आणि छेदरूपात जर घातांक दिला तर हा जो दिलेला घातांक आहे तो काय असणार आहे? अंशाचा सुद्धा असणार आहे आणि छेदाचा सुद्धा असणार आहे. बघा 2/5 चा तिसरा घातांक दिला तर काय असणार आहे? हा जो 3 घात आहे तो 2 चा सुद्धा असणार आहे आणि 5 चा सुद्धा असणार आहे. लक्षात आलं हे? हो मॅम. हो मॅम. बघा पुढचा नियम आहे भागाकाराचा. a चा घातांक m असेल आणि a चा घातांक n असेल तर पाया समान आहे, घातांक वेगवेगळा आहे आणि मध्येच काय आहे? चिन्ह दिलाय त्याचे काय होते? फक्त वजाबाकी होते. या ठिकाणी गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते आणि जर मधलं चिन्ह तुमचं भागाकाराचं असेल तर घातांकाचे काय होते? बघा एक्झाम्पल 3चा 6वा घात भागिले 3चा दुसरा घात असं असेल तर उत्तर काय येणार आहे? 3चा चौथा घात. बघा हे समजलं. जर एखाद्या संख्येचा घातांक कोणतीही संख्या असू द्या त्या संख्येचा घातांक जर 0 असेल, जर 3 ही संख्या 3 ह्या संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत किती असणार आहे? 1 असणार आहे. लक्षात ठेवा कोणतीही संख्या किंवा कितीही मोठी असू दे, ऋण असू दे धन असू दे, त्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत ही नेहमी काय असणार आहे? 1च असणार आहे. एखादी किती जरी मोठी संख्या दिली तुम्हाला
ह्या संख्येचा जरी घातांक तुम्हाला 0 दिला तर ह्याची सुद्धा किंमत किती असणार आहे? 1च असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. कोणतीही संख्या कितीही मोठी असो, धन असो, ऋण असो, त्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्या संख्येची किंमत ही किती राहणार आहे? 1च राहणार आहे. आणि त्यानंतर आहे एखाद्या संख्येचा जर घातांक 1 असेल तर त्याची किंमत ही तीच संख्या असते. एखाद्या संख्येचा घातांक 1 असेल तर त्याची किंमत तीच संख्या राहते. जर 3 चा घातांक 1 असेल तर तीच संख्या राहणार आहे, 3च येणार आहे. वजा 2 चा घातांक 1 असेल तर त्याचं उत्तर -2च येणार आहे. लक्षात येते का हे? कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर तीच संख्या येते. बघा त्यानंतर पुढचा नियम आहे, कोणते 1 चा घातांक जर n असेल तर त्याची व्हॅल्यू 1च असते. म्हणजे काय? n म्हणजे काय? कोणतीही किंमत टाका त्याच्यामध्ये. 1 चा घातांक 10 असेल तरी त्याची किंमत 1च असणार आहे. 1 चा घातांक 0 असेल त्याची किंमत 1च असणार आहे. 1 चा घातांक 15 घ्या त्याची किंमत 1च असणार आहे. किंवा 1 चा घातांक -3 घ्या त्याची किंमत सुद्धा काय असणार आहे? 1च असणार आहे. म्हणजे 1 चा घातांक n म्हणजे कोणतीही किंमत टाका n मध्ये तर त्याची किंमत काय असणार आहे? 1च असणार आहे. बघा त्यानंतर एक a चा घातांक m/n असा असेल तर काय असतं ते? n तर रूट असतं म्हणजे n वे मूळ आणि m हा काय असतो? घात असतो. वरती जे असतं अंशस्थानी तो नेहमी काय असतो? घात असतो. आणि जो छेदस्थानी असतो ते नेहमी काय असतं? मूळ असतं. म्हणजे एक्झाम्पल बघा, 8 चा 2/3 हा घात असेल तर हे कसं लिहिणार? हे 3 छेदस्थानी आहे ते काय असणार आहे? नेहमी मूळ असणार आहे. आणि 8 अंशस्थानी हा काय असणार आहे? नेहमी घात असणार आहे. म्हणजेच हे काय येणार आहे? 8 चा वर्ग 64. 64चं तुम्हाला काय काढायचंय? घनमूळ. 64चं घनमूळ किती येणार आहे? 4. लक्षात आलं? हे कसं आलं ते? बघा वर्गमूळ कसं लिहितो हे सगळ्यांना माहिती आहे. a चं वर्गमूळ a चा घात 1/2 असेल तर ते आपण काय लिहितो? वर्गमुळात a. बरोबर. 5 चं वर्गमूळ 5 चा घात 1/2 असेल तर आपण काय लिहितो? वर्गमुळात 5. तसंच घनमूळ कसं लिहितोय माहितीये? 125 चं घनमूळ काढायचं आपल्याला. 125 चं 1/3 म्हणजेच काय? घनमुळात 125. लक्षात आलं हे? हो मॅम. बघा एक्झाम हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. मॅम 8 येते का उत्तर? एक मिनिट. नाही. बघा 2 चा तिसरा घात किती येणार आहे उत्तर? 8. बरोबर. गुणुले 2 चा शून्य म्हणजे किती? 2 चा शून्य घात म्हणजे किती असते किंमत? 1. 1. बरोबर. 4 चा शून्य म्हणजे 1. वजा 3 चा शून्य म्हणजे काय असतो? 1. अगोदर 0.
करत असतो? हॅलो. शून्य येते मॅडम, शून्य. पदावली सोडत असताना काय करतो? 1 वजा 1 शून्य येणार आणि शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर काय असतं आन्सर? तुमचा आवाज ब्रेक होतोय सारखं सारखं. आता मला कॉल आला होता मॅडम, त्यामुळं नेटवर्क गेलेलं. सॉरी सॉरी. एक छेद तीन. 1/3. 3. बरोबर. बरोबर आहे. 1/3. मॅडम 0. हा, एमची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. बरोबर. मॅम सोडवून दाखवा ना हे. ओके. बघा, 2/3चा 0 घातांक म्हणजे त्याची किती व्हॅल्यू येणार आहे? 1. 3/4चा 0 घातांक म्हणजे किती व्हॅल्यू येणार आहे? 1. 4/5चा 0 घातांक असेल तर किती व्हॅल्यू येणार आहे? 1. आणि तुम्हाला दिलेलं आहे काय? 5/6चा यम. यम. 5/6चा यम. बरोबर. 1 + 1 2 - 1 म्हणजेच उत्तर किती येणार तुमचं? 1. 1 बरोबर 5/6चा घातांक यम. 5/6चा घातांक किती असेल म्हणजे त्याची किंमत 1 येणार आहे? तर 0 असेल तर. बरोबर आहे का? 5/6चा घातांक जर 0 असेल तरच त्याची किंमत किती येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी यमच्या ठिकाणी तुम्हाला काय ठेवावं लागेल? 0. बरोबर आहे का? यमच्या ठिकाणी जर 0 असेल तरच तुमचं उत्तर काय येईल? 1 येईल. म्हणजेच यमची व्हॅल्यू किती येणार आहे? 1. बघा, 7चा घात 4 - 3x गुणिले 7चा घात 3x - 4 बरोबर किती? असा प्रश्न आहे. मग उत्तर येते का? किती? 1. 1. बरोबर. काय करतो? पाया समान असेल तर घातांकाची बेरीज. 4 - 3x अधिक 3x - 4. हे -3x अधिक 3x कॅन्सल होणार. हे 4 अधिक -4 कॅन्सल होणार म्हणजे किती येणार? 0. म्हणजे 7चा 0 घात म्हणजे त्याचं उत्तर किती असतं? 1. उत्तर किती येणार आहे शेवटी? 1.
यम बरोबर किती हे काढायचं. बघा ह्याचे पर्याय आहेत 4/5, 5/4, 5/4 चा वजा 1 घातांक आणि 5/2. चे 4 चा वजा 1 घातांक. नाही मॅडम. बघा 243 म्हणजे काय असणार आहे? 3चा 5वा घात. बरोबर. आणि 9 म्हणजे काय? 3चा 2रा घात आणि हा दुसरा म्हणजे 3चा 4था आणि यम. ह्या दोघांचा गुणाकार 4 × यम इक्वल टू 4 गुणिले यम. त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 5. म्हणजेच काय यायला पाहिजे? 4 गुणिले यम जर 5 यायचं असेल तर यम बरोबर किती असणार आहे? 5/4. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे? 5/4. नाही समजलं मॅम हे गणित. बघा 243 म्हणजे काय? तर 3चा 5वा घात असतो. हे कसं काढायचं? तर बघा 243 म्हणजे 3चा 5 वेळा गुणाकार असणार आहे. 3चा 5 वेळा गुणाकार म्हणजेच आपण काय लिहितो? 3चा 5वा घात. बरोबर आहे? 243 म्हणजे काय आलं? 3चा 5वा घात. दिले काय आपल्याला? 9चा वर्ग आणि त्याचा यम घातांक. हे कसं लिहू शकतो आपण? 3चा वर्ग, त्याचा वर्ग आणि त्याचा यम घातांक असं लिहू शकतो. म्हणजेच काय? जेव्हा बेस दिले असून घातांकाचा घात त्याचा काय करतो आपण? गुणाकार करत असतो. म्हणजे 3चा 2 गुणिले 2 गुणिले यम. म्हणजेच काय? 3चा 4 यम हा काय आला? घात आला. आणि दिलेले हे दोन संख्या बरोबर आहेत. 3चा 5वा घात आणि 3चा 4 यम घात. हे दोन बरोबर आहेत. म्हणजेच काय असणार आहे? 5 बरोबर 4 यम असणार आहे. आणि तुम्हाला विचारलंय काय? यम विचारलं. यम म्हणजेच काय असणार आहे? हे 4 इकडे काय केले? गुणलेलं आहे. इकडे आल्यानंतर भाग जाणार. म्हणजेच 5/4 येणार. यमची किंमत किती येणार आहे? 5/4. त्यानंतर असंच एक्झाम्पल आहे. सातचा घातांक आहे यम वजा 5 बरोबर आहे 343 चा दुसरा घात. तर यमची किंमत काढायची आपल्याला.
बघा ह्याचा आन्सर कसं येणार आहे? 343 म्हणजे कितीचा? 7चा हा काय आहे? घन आहे. हे काय येणार आहे? 7चा घन आणि त्याचा घातांक म्हणजेच काय? हा 7चा 6वा घात आहे. म्हणजेच काय येणार आहे? 7चा m वजा 5 बरोबर 7चा 6वा घात येणार आहे. बरोबर? म्हणजेच m वजा 5 बरोबर 6. इथं m वजा 5 आहे ते उजव्या बाजूला गेल्यानंतर अधिक होणार आहे. म्हणजेच तुमची किंमत किती आहे? त्यांची किंमत येणार आहे 11. ह्याचा आन्सर काय येईल? एक्झाम्पलचा आन्सर काय आहे सांगा तेवढे. वर्गमुळात 5. हा, वर्गमुळात 5 म्हणजेच घातांक 1/2. हे पण तुम्ही सॉल्व्ह करा नंतर. ह्याचा आन्सर काय येईल? मॅम 16 आन्सर येते का? हो, 16. बघा हे कसं सॉल्व्ह करायचं? 48 म्हणजे किती? 16
गुणुले 3चा घन. 4चा घन आहे असं लिहा. त्यानंतर इथं स्प्लिट करायचं. 2चा चौथा गुणुले 2चा चौथा गुणुले इथं परत हे करायचं 4 गुणुले 3चा तिसरा. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, कॅन्सल करायचं. बघा इथं काय येणार आहे वरती, 16चा तिसरा गुणुले 3चा तिसरा गुणुले 4चा तिसरा घात. डिवाइड बाय काय येणार आहे, 2चा चौथा घात म्हणजे 16 असतो. 2चा चौथा घात किती असतो, 16 गुणुले 16 गुणुले 4चा तिसरा घात गुणुले 3चा तिसरा घात. इथं 4चा तिसरा घात आहे, इथं 4चा तिसरा घात आहे, इथं 3चा तिसरा घात आहे, इथं 3चा तिसरा घात आहे. हे 16चा वर्ग आहे आणि हा घन आहे, म्हणजे इथं शिल्लक काय राहणार आहे, 16. एक तर उत्तर तुमचं 16 असेल किंवा उत्तर असणार आहे 4चा दुसरा घात किंवा उत्तर असणार आहे 2चा चौथा घात. ह्या तिन्हीपैकी कोणतंही तुमचं काय असेल, उत्तर असेल. पर्यायामध्ये कोणतंही असेल, 16 असेल, 4चा वर्ग असेल किंवा 2चा चौथा घात. खाली 4 पर्याय दिलेत. त्या 4 पर्यायापैकी सर्वात जास्त किंमत कोणाची आहे ते तुम्हाला सांगायचंय. सेकंड. हो बरोबर. कसे आले मॅडम हे? बघा पहिल्या पर्यायामध्ये काय, 3चा वर्ग गुणुले 3चा घातांक 0. 3चा वर्ग किती असतो, 9 गुणुले 3चा घातांक 0 असेल त्याची किंमत किती येणार आहे, 1. म्हणजे ह्याचं उत्तर येणार आहे, पहिल्या पर्यायाचं उत्तर येणार आहे 9. ठीक आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा 3चा वर्ग किती आहे, 9 आणि 3चा घातांक 0 म्हणजे त्याची किंमत किती असते, 1. म्हणजे ह्याची किंमत येणार आहे 10. बरोबर. तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा 3चा वर्ग 9 वजा 3चा शून्य घातांक 1 म्हणजे येणार आहे 8 आणि चौथ्यामध्ये 3चा वर्ग 9 भागिले 1 म्हणजेच किती येणार आहे, 9. तर तिन्ही पर्यायामध्ये सगळ्यात मोठा पर्याय कोणता आहे तर 10. हा किती नंबरला, पर्याय नंबर 2 ला. म्हणजे सगळ्यात मोठी किंमत किती आली तुमची, 3चा वर्ग अधिक 3चा घातांक 0, पर्याय नंबर 2. ही किंमत काढायची. 27चा घातांक 4/3. बघा जो अंश असतो तो घात असतो आणि जे छेद असतो तो काय असतो, मूळ असतो. म्हणजेच हे लिहिताना कसं येणार आहे, 27चा चौथ्या घाताचं तुम्हाला काय करायचंय, वर्गमूळ काढायचंय. तिथे इथं खाली जा पळत. किंवा काय करा, हा 27 म्हणजेच काय, 3चा घन आहे. 3चा घन त्याचा 4/3 घातांक. हा 3 घन म्हणजेच काय असतो, 3चा 3/1 असतो आणि हा 4/3. ह्या दोघांचा काय होतो, गुणाकार. काय असतो हा, 3चा 3/1 गुणुले 4/3.
हे 3 3 कॅन्सल होणार आहे आणि काय येणार उत्तर 3चा चौथा घात. 3चा चौथा घात त्याची किंमत आहे 81. तुमचा आन्सर काय येणार आहे 81. एक तर ह्या पद्धतीने सोडवावं लागेल किंवा या पद्धतीने. ही पद्धत पहिली आहे सांगितलेली ती खूप लेंदी आहे. मॅम कशा असेल थोडक्यात सांगा ना, म्हणजे ही अवघड वाटतंय उलट ते सोपं. 27चा चौथा घात काढावा लागेल तुम्हाला. 27 गुणिले 27 गुणिले 27 4 वेळा करावं लागेल असं. आणि परत त्याचं घनमूळ काढावं लागेल तुम्हाला. त्यापेक्षा हे सोपं आहे सेकंड पद्धत, घातांकाचे नियम वापरून सोडवायचे ते. ह्या पद्धतीमध्ये काय करायचं, आता ह्या म्हणजे 27 म्हणजेच काय 3चा तिसरा घात आहे. त्याचा 4/3 घात आहे परत दिलेला. आता हा 3 लिहितो म्हणजेच काय 3/1 असतो गुणवले 4/3. आता पाया सेम आहे, घातांकाचा घातांक आहे म्हणजे त्याचा आपण काय करणार गुणवले इथं काय येणार आहे 4/3. हा अंशस्थानी 3 आहे, छेदस्थानी 3 आहे म्हणजे शिल्लक काय राहणार आहे 3चा चौथा घात म्हणजे उत्तर येणार तुमचं 81. 3चा चौथा घात म्हणजे काय असतं 81. 3चा चौथा घात म्हणजे 3चा 4 वेळा गुणाकार. त्याचं उत्तर किती येणार आहे तर 81. मॅम हे असं खूप अवघड वाटतं. अवघड नाहीये. बघा तुम्हाला काय करायचंय, हा जो घातांक दिलेला आहे त्याचा फक्त गुणाकार करायचा. काय येणार आहे 3/2 गुणुले 2/15. बरोबर. हा 2 अंशस्थानी छेदस्थानी आहे तो काय होणार आहे कॅन्सल होणार आहे म्हणजे बे बे हा भाग जाणार आहे. इथं काय येणार 3 1 3 3 पाशी 15 म्हणजे जी संख्या आहे 3125 त्याचा काय करायचं तुम्हाला पाचवं मूळ काढायचंय. म्हणजे कोणती अशी संख्या आहे की ज्याचा 5 वेळा गुणाकार केला तर 3125 येतो. तर काय करायचं 3125 ला 5 ने किंवा 25 ने भाग असेल तर 25 ने भाग घालून बघायचं. बघा काय येतं आन्सर. पाच ने भाग घालावा बघा काय येते 625 होते मॅडम. 5 ने भाग घालवल्यानंतर किती येते 625. बघा परत 5 ने भाग घालवा 125 येणार. परत 5 ने 125 म्हणजे 5चा 3 वेळा गुणाकार आहे. बरोबर. हा काय आला 5चा 5 वेळा म्हणजेच ह्याचं मूळ काय येणार आहे उत्तर येणार आहे 5. त्याचं पाचवं मूळ म्हणजेच 5. 5चा 5वा घात म्हणजे असणार आहे 3125 आणि 3125 चं 5वं मूळ असणार आहे 5. हे लक्षात ठेवा. इथेपर्यंत समजलं का सगळ्यांना? काय अडचण आहे का कोणाची? मॅम प्लीज अजून एकदा रिपीट करता का? हेच एक्झाम्पल. हा. ओके ठीक आहे. 3125 चं काय होतं एक्झाम्पल. बघा 3125 चा 3/2 घात होता त्याचा घातांक किती होता 2/15. बरोबर आहे. तर काय करायचं जो तुम्हाला घातांक दिलाय त्या घातांकाचे काय करायचे तुम्हाला गुणाकार करायचे गुणिले 2/15. आता आपण भाग घालवतो 3/2 गुणिले 2/15. हे आपण सोडवतो काय करतो 2 1 2 2 1 2 3 भाग 3 1 3 3 15.
म्हणजेच काय तर 3125 चं तुम्हाला काय करायचंय 1/5 घातांक काढायचे म्हणजेच 5वं मूळ काढायचंय. हे काढत असताना काय करायचं अशी संख्या शोधायची की त्याचा 5 वेळा गुणाकार आला पाहिजे. ज्या संख्येचा 5 वेळा गुणाकार म्हणजे ही किंमत येते ती संख्या त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. बघा आता आपल्याला 5 ने भाग घालायचा का तर एकक स्थानी 5 आहे म्हणून मी 5 म्हटलं तुम्हाला. 5 ने जर भाग घालवला तर काय येणार आहे 5 गुणुले 625. त्यानंतर 625 ला परत 5 ने 5 गुणुले काय येणार 125 बरोबर. 125 म्हणजेच आपल्याला माहिती आहे आता 5 चा 3 वेळा गुणाकार असतो. बरोबर बघा आता ह्या 5 वेळा गुणाकार आला म्हणजेच 3125 ही संख्या येण्यासाठी 5 चा किती वेळा गुणाकार करावा लागतो 5 वेळा. तेव्हा काय ते 3125. ह्याचं उत्तर येणार आहे 3125 चं 5वं मूळ. ह्याचं 5वं मूळ म्हणजे उत्तर काय येणार आहे 5 येणार आहे किंवा 5 चा घातांक असं असेल तर त्याचं उत्तर येणार आहे 3125. 3125 चं 5वं मूळ असणार आहे 5 आणि 5 चा 5वा घातांक असणार आहे 3125. समजलं हे? हा मॅम. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो मॅम. ओके ठीक आहे आपण थांबूया इथं. आणि मॅम ऐका ना तुम्ही परवा पण बोलले होते उदाहरण पाठवते सोडवायला पण पाठवते. पाठवले नव्हते ते. हा. एक मिनिट. माझं थोडं काम चालू आहे त्यामुळं ते मी पाठवते 1-2 दिवसात नक्की. थोडंसं काम चालू आहे माझं त्यामुळे ते राहून चाललंय. ठीक आहे.